नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 7वी इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील नागरिक शास्त्रामधील पहिला धडा आपल्या संविधानाची ओळख हा धडा शिकणार आहोत। तर या धड्याला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राइबचं बटन दाबा, कारण सबस्क्राइब करणं पूर्णतः फ्री आहे आणि सबस्क्राइब करणं, बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ लगेच तुमच्या मोबाईलवरती दिसतील आणि त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आणखीन छान होईल। आणि तसेच आपण इतिहास या विषयाची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तीही तुम्ही यूट्यूब चॅनलवरती माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। तर ठीक आहे, आपण सुरू करूयात आपल्या संविधानाची ओळख। चला थोडी उजळणी करूया। उजळणी म्हणजे काय की आपण आतापर्यंत काय अभ्यास केला ते आपण फक्त थोडंसं लक्षात करायचा, अभ्यास करायचा। या मागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजून घेतले होते। कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो, बरोबर की नाही? आपण बरेच जण संकेत किंवा नियम पाळतो, जर ते नाही पाळले तर मग सगळंच बिघडून जाईल। कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात। म्हणजे कसं, घरात येण्याचे, घराच्या बाहेर कामाविषयी माणूस जाऊ शकतो, पण रात्री किती वाजेनंतर घरात यायचं, घरात कसं वागायचं, काय वागायचं याचे अलिखित नियम असतातच ना। तुमच्या घरात असतील आणि माझ्याही घरात आहेत। शाळेत प्रवेशासंबंधी गणवेश आणि अभ्यास याविषयी नियम असतात, बरोबर आहे। शाळा सुटण्याची, भरण्याची, गणवेश तर कुणी म्हणाले तसं वागेल ना, तर याचे नियम असतात। विविध स्पर्धांचे पण नियम असतात, माहिती आहे ना तुम्हाला। आपल्या गावाचा आणि शहराचा कारभार ही नियमांनुसारच चालतो, याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमांनुसारच चालतो। कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात। मर्यादित म्हणजे थोडक्यात असतात हे नियम, आपल्या घराविषयीचे, गावाविषयीचे, शाळाविषयीचे। परंतु देशाच्या कारभाराविषयी संबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात। व्यापक म्हणजे मोठ्या स्वरूपात असतात। इथे बघा, समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारायचे वाटतात का? आता तुम्हाला सांगते, समीर हा सगळ्या मुलांना रिप्रेझेंट करतो, वंदना ही सगळ्या मुलींना रिप्रेझेंट करते। तुमच्या सारखीच दोन मुलं आहेत ज्यांना काही प्रश्न पडतायत आणि ते प्रश्न तुम्हालाही नक्की पडत असतील। देशाचा कारभार ज्या नियमांनुसार किंवा तरतुदींनुसार चालतो ते नियम कुठे असतात, बरोबर आहे ना? तुम्हालाही प्रश्न पडत असतीलच की कुठे लिहिलेले असतात। ते नियम कोण तयार करतं, त्याचे पालन बंधनकारक असते का? पालन म्हणजे नियम पाळणे बंधनकारक असते का? खाली मजकुरात तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात का बघा। म्हणजे आता हा प्रश्न तर पडलाय की नियम कोण तयार करतं, कुठे लिहिलेले असतात आणि बंधनकारक असतात का? तर इथे बघूयात, आपण याच्यात वाचून बघूया की संविधान म्हणजे काय। आता अर्थ समजून घेऊ। देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्र ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात। मित्रांनो, प्रत्येक देशाचं स्वतःचं असं एक संविधान असतं, नियम असते, नियमावली असते। त्याचप्रमाणे देशाचा पंतप्रधान असू दे, राष्ट्रपती असू दे किंवा एक सामान्य नागरिक असू दे, प्रत्येकाला त्याप्रमाणे वागावं लागतं। याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तावेज होय। जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते। संविधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते। संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो। मूलभूत म्हणजे मूळ कायदा असतो, की जसं की कोणीही निवडून येतं म्हणून तो मन मानेल तसं वागू शकत नाही, तर त्यांना संविधानाच्या कायद्याचं पालन करूनच राज्यकारभार करावा लागतो। संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही। म्हणजे मी पंतप्रधान झालो म्हणून काही कायदा करेल असं नाही करताय। असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द करू शकते। तर न्यायमंडळ कोणतं? आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय, आपण ज्याला सगळ्यात मोठं सुप्रीम कोर्ट म्हणतो, किंवा पूर्ण न्याय व्यवस्था जी आहे खालपासून वरपर्यंत न्यायमंडळ रद्द करू शकतं। संविधानातील तरतुदी काय काय बघा। म्हणजे आता तुम्हाला संविधानाचा अर्थ कळालाय का, की संविधान किती महत्वाचं आहे, संविधानात नियम, अटी, सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित सांगितलेल्या आहेत आणि संविधानाच्या नियमानुसारच कोणत्याही निवडून आलेल्या उमेदवारांना शासन चालवणं बंधनकारक असतं।
आता आपण बघतोय संविधानातील तरतुदी. काय आहे त्या संविधानातील तरतुदी आपण बघूया. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. अनेकविध म्हणजे बऱ्याच बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी. म्हणजे जवळजवळ सगळेच याच्यामध्ये समाविष्ट आहेत. सगळ्या ज्या संस्था आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये समाविष्ट आहे. संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते. ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तुमच्याकडे की प्रत्येक देशाचं संविधान हे वेगवेगळं असतं. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते. म्हणजे एक लक्षात येते का तुमची की प्रत्येक राष्ट्राची एक स्वतःची संस्कृती आहे, सभ्यता आहे, नीतिमूल्य आहे आणि त्या सभ्यतांनुसारच प्रत्येक देश आपापलं संविधान करत असतो तयार. आता इथे बघूयात, माहिती आहे का तुम्हाला अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आणले. ते लिखित असून त्यात केवळ 7च कलमांचा समावेश आहे, परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्या संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात, तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. म्हणजे इंग्लंडचं संविधान पाहिलं, अमेरिकेचं संविधान पाहिलं, दोन्ही देशांमध्ये संविधानानुसार राज्यकारभार होते पाहिलं, पण तरीही दोन्ही देशांच्या संविधानांमध्ये फार फरक आहे. आता आपण काय करूया, चला शोधूया. काय शोधायचं बघा. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा. म्हणजे आता तुम्हाला कुठला देश आवडत असेल, त्या देशाची तुम्हाला माहिती घ्यायची असेल, त्याच्या देशाचं नाव घ्यायचं, संविधान निर्मितीचे वर्ष सांगायचं आणि संविधानाची 2च वैशिष्ट्ये सांगायची. जास्त नाही, 2च वैशिष्ट्ये सांगायची आहेत. इंटरनेटच्या जगात सगळं शक्य आहे, त्यामुळे मला आरामात माहिती मिळेल. तरीही तुम्हाला अगदीच काही अडलं तर तुम्ही मला विचारू शकता. संविधानाची आवश्यकता. संविधानाची आवश्यकता काय बघा. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमांनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. म्हणजे आपण काय बघतोय आता, संविधानाची आवश्यकता काय आहे हे बघतोय. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो, त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाही, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढतो. त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसांच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. संविधान त्या देशासमोरील काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांचीही जबाबदारी निश्चित होते. याचाच अर्थ काय की संविधान हे फक्त राज्यकर्त्यांसाठी नाहीये, म्हणजे जे राज्य करणार आहेत, जे सत्ता स्थापन केलेले लोक आहेत, फक्त त्यांच्यासाठी संविधान नाहीये, तर आपण नागरिक म्हणून आपलेही काही हक्क आहेत आणि आपल्याही काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत, त्याचं पालन आपल्याला करणं बंधनकारक असतं. आता राज्यकारभार म्हणजे काय ते बघूयात आपण.
देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात? देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. संविधानाचा अर्थ त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की नेमकं संविधान म्हणजे काय आहे, संविधानाची आवश्यकता काय आहे, परत राज्यकारभार म्हणजे काय आहे, राज्यकारभारामध्ये कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे हे आपण शिकलो आहोत. आता आपण बघूयात की संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, म्हणजे आपल्या भारतीय संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासूनच सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ही समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते. संविधान सभा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते. या प्रांतांमधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. आपल्या देशामध्ये जरी स्वातंत्र्य मिळालं असलं ना किंवा स्वातंत्र्य मिळवण्याचा काळ होता, त्या काळात सुद्धा बरेचसे राज्य अस्तित्वात होते. त्याच्यामुळे त्या राज्यांना काय म्हणायचे? संस्थानिक. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की दोन्ही मध्ये गोंधळ होऊ शकतो, तर लक्षात ठेवायचं डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही क्लिअर करून घ्यायचं. संविधान म्हणजे राजेंद्र प्रसाद आणि मसुदा म्हणजे बाबासाहेब. त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. गाढा म्हणजे प्रचंड अभ्यास केला होता त्यांनी. त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवर चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदींनुसार, इथे बघा किती अभिमानास्पद बाब आहे ही. संविधान सभेत चर्चा व विचारविनिमयाच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोधी मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते. म्हणजे कुणी विरोध केला म्हणून भांडणं झाली नाहीत किंवा त्याच्यावर वादविवादही झाले नाहीत. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. मूळ संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश आहे. माहिती का तुम्हाला? संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. बी.एन. राव या कायदे तज्ज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. देशाचा राज्यकारभार चालण्यास सुरुवात झाली आणि या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. हे आहेत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. हे आहे सरदार वल्लभभाई पटेल. नंतर हे आहेत मौलाना आझाद आणि या आहेत सरोजिनी नायडू. आता आपल्याला काय सांगितले बघा, करून पहा. तुमच्या वर्गाचा कारभार नियमांनुसार चालावा असे तुम्हाला वाटते ना? त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा. कराल का तुम्ही वर्गासाठी नियमावली? तुम्ही म्हणाल कोरोनाचा काळ आहे, अजून शाळेत तर जाऊ द्या, संपणार आहे हा काळ, पण लवकरच शाळेत जा. नक्की तुम्ही नियमावली तयार करा. माहिती का तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जल व्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते. भारतीय संविधानाचा मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मला खात्री आहे की आपल्या भारताच्या संविधानाची ओळख करून घ्यायला आणि एकूणच संविधानाबद्दल माहिती करून घ्यायला तुम्हाला नक्की आवडलं असणार आहे. मला तर हा धडा खूप आवडलाय. तुम्हालाही आवडला असेल तर मग नक्की लाईक करा. सपनाज होमस्कूलिंग चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि प्लीज मला सांगा की जर जे जे व्हिडिओ ऐकतात त्यांनी फक्त त्यांच्या गावाचं नाव जरी टाकलं ना कमेंट बॉक्समध्ये तरी चालेल, म्हणजे मला कळेल की माझ्याकडे शिकणारी जी मुलं आहेत ती कोणत्या कोणत्या भागात नाही. ठीक आहे, तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.